नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत। बाळांनो, याच्या आधी आपण मुंबई शिपाईचा जे काही पीवायक्यू प्रश्न होते ते बघितलेत। आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला नवी मुंबईला जे काही प्रश्न विचारले होते ते प्रश्न बघायचे। नवी मुंबईचा पेपर हा एकदम क्वालिटी होता। याचं कारण काय, तिथे गणित हा विषय 25 आणि बुद्धिमत्ता 25 असा 25 चा पॅटर्न होता आणि त्या 25 च्या पॅटर्न नुसार मध्ये त्याच्यामध्ये देखील काय होतं की गणित हे चांगल्या प्रकारचं विचारलं होतं। म्हणजे ज्या व्यक्तींनी अभ्यास केलेला असेल त्याच व्यक्तीला असे गणित सॉल्व होतील असा हा पेपर होता। आणि त्या पेपरचं आपल्याला आजच्या लेक्चर मधून विश्लेषण बघायचंय। त्याच्यामुळे जो क्वेश्चन महत्त्वाचा वाटेल, जे मी सांगणार आहे त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या आणि या वर्षी आपलं जे काही स्वप्न असेल वर्दीचं ते तुमचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, एवढीच मी परत एकदा ईश्वर चरणी प्रार्थना करतो, ती पण तुमच्यासाठी। चलो, पहिला क्वेश्चन काय बघा। एका बुद्धिबळ खेळाच्या सामन्यामध्ये 6 खेळाडू होते। प्रत्येक खेळाडू बरोबर केवळ एकदाच सामना खेळणार आहे, तर सामन्यात किती खेळ होतील असा प्रश्न किंवा किती खेळ होणार आहेत। आता जर बघितला हा क्वेश्चन, तर हा क्वेश्चन आहे बाळांनो हस्तोंदोलन सारखा। आता समजा मी हा एक व्यक्ती आहे, मी एक हा खेळाडू आहे आणि तुम्ही बाकीचे 5 व्यक्ती। मी एकटा व्यक्ती किती व्यक्ती सोबत खेळू शकतो? 5। तसे तुम्ही पण खेळणार आहे। मग आपण काय करतो, नेहमी या 6 मधून वजा 1 करतो, 5 गुणिले 6 गुणिले 5 याला भागिले किती? 2। भाग द्या, बे 1 बे, बे 3 6 आणि 5 3 15। 5 3 किती? 15। तर एकूण किती खेळ होतील? 15 खेळ होतील। समजला? चलो पुढे। 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग डॅश अधिक 27 चा वर्ग। तर काय विचारलंय त्यांनी? वर्गांची बेरीज विचारलंय। या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? वर्गांची बेरीज विचारलंय। आता बाळांनो, जर वर्गांची बेरीज केली, याला काहीतरी तुम्हाला माहिती पाहिजे आणि हा क्वेश्चन बिना सरावाचा येऊ शकत नाही। कारण का? मग 1 चा वर्ग काढा, 2 चा काढा, त्यांची सर्वांची अधिक, जर बेरीज चुकली 3 अधिक 5 किती? 9 केलं की संपला विषय, बरोबर। आता वर्गांच्या बेरजेचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, बरोबर का नाही? वर्गांच्या बेरजेचा फॉर्म्युला शॉर्टकट सांगतो। काय करतो? शॉर्टकट। शेवटची संख्या किती आहे? 27। 27 गुणिले 28 करायचे, गुणिले या दोघांची बेरीज घ्यायची। 27 अधिक 28 या दोघांची बेरीज। 8 आणि 7 15, 1 गेला, 2 आणि 2 4 आणि 1 5, या दोघांची बेरीज आली 55। आणि याला नेहमी भागिले किती घ्यायचे? 6 घ्यायचे। नेहमी लक्षात ठेवा काय केलं बघा, शेवटची संख्या 27, ही 27 ला 27, याच्या पुढची संख्या 28 आणि गुणिले परत 27 आणि 28 या दोघांची बेरीज। हे कशासाठी? जर तुम्हाला विचारलं वर्गांची बेरीज किती, जर घनांची बेरीज विचारली n कंसात n अधिक 1 त्याचा वर्ग n कंसात n अधिक 1 भागिले 2 आणि या पूर्ण कंसाचा वर्ग हा घनांच्या बेरजेचा आहे। हा शॉर्टकट आहे। भाग द्या, कितने जातो बघा, 3 दोन्ही 6, 3 9 27, बे 1 बे, बे 1 बे, बे चौक 8, राहिलं काय? 14 गुणिले 9, 14 9 126 गुणिले 55। या दोघांचा गुणाकार काय येतो? 5 7 30, 3 गेले, 5 दोन्ही 10 अधिक 3 13, 1 गेला, 5 1 5 आणि 1 6, परत हा 0 3 6 काय येईल? 0 ला 0, 3 ला 3, 6 अधिक 3 9 आणि हे 6 69 30। पर्याय नंबर किती बरोबर? 4 बरोबर। हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे आणि या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग 4 अशी बेरीज करत गेलात तर तोपर्यंत पेपर हा संपून जाईल। ओके, पुढचा। खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही? मूळ संख्या, याच्या आधी पण आपण भरपूर पेपर मध्ये मूळ संख्या बद्दल विचारलंय।
इथं पण विचारलंय. मी थोडक्यामध्ये आणखी एकदा मूळ संख्येबद्दल सांगतो. 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. किती? 25. ह्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची जर बेरीज विचारली तर ती बेरीज आहे 10-60. बेरीज आहे 10-60. त्यांनी जर विचारली एकमेव समसंख्या जी मूळ संख्या आहे तर तुमचं उत्तर पाहिजे 2. काय पाहिजे? 2. त्यांनी विचारलं मूळ संख्येचं दुसरं नाव काय? मूळ संख्येचं दुसरं नाव आहे अविभाज्य संख्या. मूळ संख्येचं दुसरं नाव आहे अविभाज्य संख्या. आणि अपवाद आहे ह्याच्यात, एकही संख्या मूळही नाही आणि संयुक्त पण नाही. एकही संख्या मूळही नाही आणि संयुक्त पण नाही. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97 आहे. मग बघा, 71 मूळ संख्या आहे, 73 मूळ संख्या आहे, 79 मूळ संख्या आहे, 77 ही मूळ संख्या नाही. म्हणून तुमचा पर्याय नंबर किती बरोबर? 4. त्यांनी विचारले मूळ संख्या नाही तर 77 ही मूळ संख्या नाही. पुढे आता बघा, हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. या क्वेश्चन मध्ये समजून घ्या व्यवस्थित. हा बोर्डो मॅथ्स आहे आणि जो नवीन व्यक्ती असणार आहे ना त्यांना हा डायरेक्ट टॉपिकच थोडा अवघड जातो. ओके, आता बघा, मला सांगा, पहिल्यांदा इकडून सॉल्व करायचा. हा कंसातला कंस. 107 मधून 124 जाता करे भाऊ? जात नाही. मग ह्या 124 मधून 7 गेले, राहिले किती? सांग बर. हे 3 आणि 10 13, 13 आणि 4 17 राहिले. किती राहिले? 17. पण 17 कसे राहतील? वजा 17, कारण का मोठी संख्या आहे. ओके, हा एक वजा 17, हा 25 वजा अधिकला अधिक, हे वजा 108 ला 108 आणि हे अधिक वजा 325 ला 325. स्टेप नंबर 2 बघा, हा इथं वजा आहे आणि हा इथं वजा आहे. वजा वजा ह्या दोघांबद्दल अधिक आला. वजा वजा काय आला? अधिक आला. इकडलं जसंच तसं अधिक वजा 108 आणि हे अधिक वजा 325. स्टेप नंबर 4, 25 अधिक 17 या दोघांची बेरीज 25 अधिक 17 हे किती होतील? 42. बरोबर, किती होतील? तर 42 होतील. 42. पण कसे 42? अधिकच 42. आता इथं अधिक आहे, इथं वजा 108 ला 108 आणि हे अधिक वजा 325 ला 325. पुढची स्टेप समजून घ्या. हा इथं पण अधिक आहे, इथं पण अधिक आहे. अधिक अधिक अधिकच राहतं. हे वजा 108 ला वजा 108 आणि या दोन चिन्हाबद्दल अधिकच 42. इथं अधिक वजा 325. बघा, आता पुढे महत्वाचं आहे. एक संख्या वजा आहे, एक संख्या अधिक आहे. मी बोडोमास मध्ये शिकवलंय, जर एक संख्या वजा आणि एक संख्या जर अधिक असेल तर त्या दोघांची वजाबाकी करा. मग 8 मधून 2 गेले 6 आणि 10 मधून 4 गेले 6. पण कसे 6? मायनस मायनस. आणि शेवट आपण इथं आलो अधिक वजा 325. शेवटची स्टेप बघा, इथं अधिक आहे, इथं वजा आहे. अधिक वजा वजा आणि 66 ला 66 हे वजा 325 ला 325. जसंच तसा हा क्वेश्चन आपल्या बॅच मध्ये मी शिकवलेला आहे. ओके, जरी दोघं वजा असतील, जरीही ह्या दोन्ही संख्या वजा असतील तरी त्या दोघांची बेरीज करायची. 6 अधिक 5 11 ला 1, आजच्या गेला 1, 6 2 8 आणि 1 9. हा 3 ला पण चिन्ह पण असेल वजा वजा 391. पर्याय नंबर 1 बरोबर. समजला? हे जे काय आहे ना व्यवस्थित प्रॉपर रित्या तुम्हाला समजून सांगितलंय. गुणाकाराचे 4 नियम आहे. ते नियम कोणकोणते? वजा गुणिले वजा बरोबर अधिक, वजा गुणिले अधिक बरोबर वजा, अधिक गुणिले अधिक बरोबर अधिकच आणि अधिक गुणिले वजा बरोबर वजा. भावांनो, हे 4 गुणाकाराचे नियम आपण सांगितले
आणि याच्यावर हा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन मी बॅच मध्ये जसाच तसा शिकवलेला पण आहे. चलो पुढे बघा, हे रोमन अंक आहे. रोमन अंकावर आपल्याला प्रश्न विचारलाय. रोमन अंक, रोमन अंकामध्ये जर बघितलं, एक थोडक्यात सांगतो. एकला आपण लिहितो आय, 2 ला लिहितो डबल आय, 3 ट्रिपल आय, 4 आय व्ही, 5 व्ही, 6 ला लिहितो व्ही आय, 7 ला लिहितो व्ही डबल आय, 8 ला लिहितो व्ही ट्रिपल आय आणि 9 ला लिहितो, हे महत्वाचं आहे, 9 ला लिहितो आय एक्स आणि 10 ला लिहितो एक्स. ओके, मग याच्यानंतर महत्वाचं आहे 50. 50 ला एल, 100 एल सी, 500 डी आणि 1000 ला एम. एवढं तरी तुम्हाला आलं पाहिजे. आणि रोमन अंक हा टॉपिक देखील आपण शिकवलाय. पुढे बघा आता काय, x म्हणजे हे 20 आणि हे 8. 20 अधिक 8 28 वजा पी आय, आय म्हणजे काय 4, 28 वजा 4 हा कंस अधिक 3 वेळा आय आहे म्हणजे हे 3. 28 मधून 4 गेले, हे राहिले 24 अधिक 3, 24 अधिक 3 27. मग आता हे 27 लिहायचे कसे, 27 ची फोड करायची. 27 ची फोड 20 अधिक 7, 20 ला काय लिहितो x, 7 कसा लिहितो व्ही डबल आय, व्ही डबल आय. हे झालं तुमचं उत्तर. कुठे दिसतंय बघा बर, काहीतरी क्वेश्चन मध्ये मिस्टेक असावी. ओके बघा, डबल एक्स व्ही 28 वजा 4, 28 वजा 4 24 आणि 3 वेळा आय आहे अधिक 3 27. 27 ला आपण डबल एक्स व्ही डबल आय असंच लिहिणार. ओके, थोडीफार काहीतरी मिस्टेक असू शकते. इथं वजाच आहे, बरोबर आहे. चलो, थोडीफार मिस्टेक असेल पण याच्यानुसार याचं उत्तर 27 असेल. असो, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. बघा, असा देखील प्रश्न विचारला जातो. व्यवहारी अपूर्णांकात चिन्ह हे संपूर्ण अपूर्णांकाचं चिन्ह असतं. बरोबर आहे. हा समजा वजा 5/7 आहे, हे पूर्ण अपूर्णांकाचं चिन्ह असतं, फक्त वजाचं चिन्ह नाही राहत, ते वजा 7चं पण राहतं. तुम्ही असं पण करू शकता, हे 7 इथं पण देऊ शकता किंवा हे 5/7 ला इथं पण देऊ शकता. म्हणून हा पहिला बरोबर आहे. व्यवहारी अपूर्णांकात चिन्ह हे संपूर्ण अपूर्णांकाचे असते. कोणतीही संख्याला भागिले 0 याचे उत्तर अनंत असतं. मी सांगितलंय, जर 5 या संख्येला जर भागिले 0 असेल तर याचं उत्तर इन्फिनिटी असतं. काय असतं, इन्फिनिटी. आणि 0ला भागिले कोणतीही संख्या असो त्याचं उत्तर काय राहतं, 0. याला परिमेय संख्या आणि याला अपरिमेय संख्या असे देखील म्हणतात. याला परिमेय संख्या आणि याला अपरिमेय संख्या असे देखील म्हणतात. मग त्यांनी काय विचारले की कोणत्याही संख्येला जर 0ने भागले तर त्याचं उत्तर सांगता येत नाही, म्हणजे पर्याय नंबर 2 हा बरोबर आहे. तिसरा, 0ला भागिले कोणतीही संख्या त्याचं उत्तर 0 असते, हा पण बरोबर. चौथा चुकीचा, वाचायची पण गरज नाही. 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी मासावी पद्धतीने काढतात, हे चूक आहे. मासावी पद्धतीने काढत नाहीत, लसावी पद्धतीने काढतात. कळतंय? उदाहरणामध्ये 2/3 अधिक 5/12 यांचा आपण लसावी पद्धतीने काढतो, त्यांनी मासावी दिलाय, म्हणून पर्याय नंबर 4 चुकीचा. पुढे 0.9 गुणिले 0.09 गुणिले 0.000209 आणि याला भागिले 0.0009. आता काय करा बघा, सगळ्यात सोपं सांगतो.
वर किती संख्या सोडून पॉइंट आहे? 1 1 आणि 2 3 3 आणि 3 6. वर किती? 6 आहे. आणि खाली किती आहे? 4 आहे. खाली किती आहे? 4. वर 6 संख्या आहे आणि खाली 4 आहे, म्हणजे शून्य कुठं वाढवायचे? खाली. किती शून्य? 2 झाले का रे भाऊ? 6 6 संपला. मग आता पॉइंट झाले कट. काय राहिलं? 9 गुणिले 9 गुणिले 9 आणि भागिले 900 राहिले. भागिले किती राहिले? 900. भाग द्या. 9 9 कट. 9 9 कट झाला. मग 9 गुणिले 9 81 आणि भागिले किती आहेत तुमचे? 100. हे 2 शून्य. 2 शून्य कट. 2 संख्या सोडून पॉइंट. याचं उत्तर असेल 0.81. पर्याय नंबर 1 बरोबर. समजला? परत एकदा बघा. टोटल वर किती संख्या सोडून पॉइंट आहेत बघा. इथं 1 आणि इथं 2. 3 झाले आणि हे 3. 3 आणि 3 6 झाले. पण खाली किती होते? 4च होते. हे खालचे 4च होते. मग वर 6 आहेत, खाली 4 आहेत, म्हणजे खाली 6 होण्यासाठी किती ऍड करावे लागतील? 2. खाली 2 शून्य वाढवले. संपला विषय. पॉइंट सगळ्यांचे कट झाले. 9 गुणिले 9 गुणिले 9 भागिले किती राहिले? 900. 900 कसे? हे 2 शून्य वाढले. मग 9 1 9 कट झाला. आता बघा 9 गुणिले 9 81. खाली राहिले 100. 2 कटले. 2 संख्या सोडून पॉइंट. ओके, चलो पुढे. पहिल्या नळाने वाथ टब 3 मिनिटात भरतो व दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर वाघ टब भरण्यास किती वेळ लागेल? पहिला नळ आहे ए नावाचा, तो किती मिनिटात भरतो? 3 मिनिटात. दुसरा नळ आहे बी नावाचा, तो किती मिनिटात भरतो? 6 मिनिटात. मला त्याआधी टप्पाची क्षमता काढावी लागेल. या 3 आणि 6चा लसावी किती रे भाऊ? माहिती आहे ना, 6 आहे. सोपं आहे. म्हणजे एकूण क्षमता झाली ही. एकूण क्षमता 6 लिटरची. ओके. मग ए हा नळ एका मिनिटाला किती लिटर भरतो हे काढायचं कसं? 6 भागिले 3. तो एका मिनिटाला 2 भरतो. 3 दोन्ही 6. बी नळ एका मिनिटाला किती भरतो? 6 भागिले 6. 1 भरतो एका मिनिटाला 1 लिटर. झाला. दोघे मिळून म्हटलंय म्हणून 2 अधिक 3 ते एका मिनिटाला 3 भरतात. एका मिनिटाला 3 आणि त्यांना टाकी किती भरायची आहे? 6. एका मिनिटाला 3. ए अधिक बी 6 टाकीची क्षमता आहे. एका मिनिटाला 3 भरतात. 3 लिटर. तर 6 लिटर किती मिनिटात भरतील? एका मिनिटाला 3, 2 मिनिटाला 6. 3 दोन्ही 6. 2 मिनिटामध्ये हे दोघे जण पूर्ण टाकी भरतील. पर्याय नंबर किती बरोबर? 2. हे जे काही प्रश्न आहे ना, असे प्रश्न सर्व आपल्या बॅच मध्ये शिकवले बऱ्यापैकी. मग ज्या व्यक्तींनी बॅच केलेले नाही ना, त्या व्यक्तीने पहिल्यांदा बॅच करा. आपली बॅच घ्या आणि बॅच घेतल्याच्या बाद PYQ करा. मी तुम्हाला 100% हमी देऊन सांगतो, गणितामध्ये तुमचे मार्क येणार म्हणजे येणार. कसलाही पेपर राहतो. ओके, चलो असो. हा तर सांगितलंय. 8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम. मग आता बघा शॉर्टकट लिहितो. मजूर गुणिले तास गुणिले दिवस भागिले काम बरोबर मजूर गुणिले तास गुणिले दिवस भागिले काम. ओके. मला सांगा सुरुवातीला किती मजूर आहेत? 8 मजूर. रोज किती तास? 4 तास. किती दिवस? 10 दिवस. किती काम? 1 काम. परत तेच काम. काम किती आहे? तेच म्हणजे काम 1 आहे. किती मजूर? 20 मजूर. रोज किती तास? 4 तास. काय काढायचंय? दिवस. संपलं ना भाऊ. एवढं जर प्रॉपर मांडता आलं तर कशाला अडचण येईल. फक्त काय आहे की आपण भीती निर्माण केले की गणित हा विषय अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे.
मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने जर अभ्यास केला ना, गणित हा विषय एकदम सोपा वाटेल. पण मी ज्या स्टेपने मांडतोय त्या स्टेपने अभ्यास करा. वहीमध्ये पण आपसाच अभ्यास करा जोपर्यंत तुमचा सराव होत नाही, कमीत कमी 2 ते 3 वेळा. ओके, शॉर्टकटच्या नादाला लागू नका. आता हे 8 गुणिले 4 गुणिले 10 याला भागिले, हा जो 20 आणि 4 आहे इकडे आल्यावर काय होईल, भागिले होतो. भाग देऊ, 4 4 कट, 10 दोन्ही 20, बेक बे, बे चौक 8, किती दिवस लागतील, 4 दिवस लागतील. पर्याय नंबर किती बरोबर, 3 बरोबर. संपला क्वेश्चन. बघा, जे हे 20 आणि गुणिले 4 होते ते भागिले झाले, 4 4 कट, 10 दोन्ही 20 आणि बे चौक 8, तर किती दिवस, 4 दिवस. ओके, सोपा क्वेश्चन होता. ए बी सी डी यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5 9 4 2 असेल तर इथं ए चे उत्पन्न किती, असा हा प्रश्न असू शकतो. तिथं एक थोडं राहिलेलं, काही अडचण नाही. आपण ए चं उत्पन्न काढू. क्वेश्चन समजणं गरजेचं आहे. किती व्यक्ती आहेत, 4 व्यक्ती. त्यांचे सरासरी उत्पन्न 48,000 आहे. मग या 4 व्यक्तींच्या उत्पन्नाची बेरीज काढू आपण. बेरीज सरासरीला गुणिले जर मी एकूण संख्या केली तर मला त्यांची बेरीज भेटते. हे 3 शून्यला 3 शून्य, 4 8 32, 3 गेले 16 आणि 3 19, मला बेरीज भेटली 1,92,000. आणि त्यांचं गुणोत्तर आहे 5 9 4 2. बेरीज आहे, यांची बेरीज कर. 5 अधिक 9 14, 14 अधिक 4 18, 18 अधिक 2 20, 20 बरोबर 1,92,000. तर मी विचारलंय ए चं उत्पन्न किती, ए चं गुणोत्तर किती आहे, पहिला ए आहे 5, मग 20 बरोबर एवढं, तर 5 बरोबर किती, ए चे उत्पन्न भेटल, काय भेटल बघा, तिरकस 5 गुणिले 1,92,000 भागिले 20. चलो, हा शून्य कट, हा शून्य कट. बेक बे, बे 9 18 उरला 1, बेसक 12 आणि वरचे 2 शून्य. 9,600 ला गुणिले 5 कर, येणार उत्तर ए चं उत्पन्न असेल, हा डबल शून्यला डबल शून्य, 5 सक 30, 3 गेले 9 5 45 आणि 3 48. जर त्यांनी ए चं उत्पन्न विचारलं असेल तर ते असेल 48,000 रुपये. समजलं. पण इथं पर्याय बघा, 72,238, 456,000 आणि 16,000. पण इथं जे मी इथं ए टाकलाय, इथं राहिलेलं आहे, तिथं बी असू शकतो किंवा सी असू शकतो. ह्याच पद्धतीने काढायचंय. ए चं 48 असेल, बाकी तुम्हाला सगळे आले पाहिजे, बरोबर का नाही. बी धरायचा, बी चं काढायचं असेल समज, मग इथं काय टाकायचं 9. सी चं काढायचं असेल समज, सी चं काय टाकायचं 4. येणार उत्तर हे तुमचं असेल. समजला. फक्त या टाईपचा क्वेश्चन हा तुम्हाला समजला पाहिजे. चालेल. हा सरासरीवरचा महत्वाचा होता. पुढे, एका दुकानदाराने 40 दिवसात सरासरी 1200 रुपयाचा माल विकला. किती दिवसात, 40 दिवसात. तो एका दिवसाला 1200 रुपये विकतोय, तर 40 दिवसात 1200चा. मग आता बेरीज काढू, एकूण आपण त्याने किती रुपयाचा माल विकला. एका दिवसाला 1200, तर असा 40 दिवस विकलाय. 12 चौक 48 आणि हे वरचे 3, 48,000 रुपयाचा माल त्यांनी किती दिवसात विकलाय, 40 दिवसात. हे एकूण झाला, एकूण 40 दिवसाचं एकूण बेरीज. ओके, समजली. पुढचा क्वेश्चन वाचू. त्याने पहिल्या 30 दिवसात 1000 रुपयाचा माल विकलाय. सरासरी किती, 1000, पहिले 30 दिवस. मग
30 दिवसाची बेरीज काढू, एका दिवसाला 1000 रुपये, तर 30 दिवसामध्ये 30,000 रुपये. बरोबर का नाही रे भाऊ? बरोबर का नाही? याचा अर्थ बघा, 40 दिवसामध्ये तो 48,000 रुपये कमवतोय आणि त्या पहिल्या 30 दिवसामध्ये 30,000 कमवतोय. म्हणजे वरचे जे काही आहेत ना, वरचे किती दिवस राहिले सांगा बर? 40 आणि 30, 10 दिवसामध्ये, वरच्या 10 दिवसामध्ये तो किती रुपये कमवतोय माहितीये? त्या 48,000 मधून जर 30,000 गेले, वरच्या 10 दिवसामध्ये तो 18,000 रुपये कमवतोय. किती हजार रुपये? 18,000 रुपये. त्यांनी काय विचारले माहितीये? 10 दिवसात त्याची एकूण विक्री किती? 10 दिवसात त्याची एकूण विक्री आहे 18,000 रुपये. किती हजार रुपये? 18,000 रुपये. समजला का? ओके, परत एकदा बघा, परत सांगतो. मी हा व्यक्ती आहे, मी 40 दिवसात सरासरी 1200 रुपये कमवतोय. म्हणजे एका दिवसाला 1200, तर मी 40 दिवसामध्ये किती अमाऊंट कमवेल? 48,000 रुपये. पण माझा रेशो काय माहितीये तुम्हाला? हे 48,000 मी कसे कमवतोय? हे 48,000 भावांनो मी ह्या पद्धतीने कमवतोय की पहिल्या 30 दिवसामध्ये ना, मी पहिल्या 30 दिवसामध्ये 1000 रुपये प्रति दिवस कमवतोय. पहिल्या 30 दिवसाला, म्हणजे पहिल्या 30 दिवसात मी 30,000 रुपये काढतोय. किती हजार काढतोय? 30,000. आता पुढच्या 10 दिवसात मी किती काढले असतील माहितीये? 40 दिवसात 48 काढतोय आणि त्या 40 पैकी 30 दिवसात 30 काढतोय. दोघांची वजाबाकी केली, 48 मधून 30 गेले, मी पुढच्या 10 दिवसामध्येच 18,000 रुपये काढले. किती? 10 दिवसात. आणि मला त्यांनी तेच विचारले, 10 दिवसात तुम्ही किती अमाऊंट काढताल? तर मी 18,000 रुपये अमाऊंट काढेल. समजला? ओके, अशा प्रश्न विचारले जातात. जर बघितले ना, सरासरी या टॉपिक वर 2 क्वेश्चन विचारले. सरासरी टॉपिक हा खूप महत्वाचा आहे आणि मी सरासरी टॉपिकचे ना कमीत कमी 32 टाइप शिकवलेत. किती टाइप शिकवलेत? 32 टाइप आपल्या बॅच मध्ये. एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत अशी बॅच बनवले. ज्या व्यक्तीने घेतलेली नसेल त्या व्यक्तीने घेऊन टाका, कारण का बॅच घेतल्याशिवाय मी काय शिकवतोय हे समजणार नाही. आणि जर गणित बनवायचंय तर बॅच खूप गरजेचे, याच्या पलीकडे मी काही सांगणार नाही. ओके, चलो. मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर या वर्षी 43 रुपये किलो मिळते. भाव वाढला का घट झाली रे भाऊ? घट झाली का नाही? 46 ची जर 43 आली तर 3 रुपयाचा फरक पडला. किती रुपयाचा? 3 रुपयाचा फरक. मग मी तुला सांगितलंय, घट असेल किंवा वाढ असेल ही नेहमी मूळ किमतीवरच होते. कशावर होते? मूळ किमतीवर. मग 46 वर मला 3 रुपयाची घट झाली. शेकडा घट म्हणजे 100. भाग दे, येणार उत्तर तुझं. आता इथं तर भाग जात नाही, 3 ने 2 ने जातो. बे 2 4, बे 3 6, बे 5 10, वरचा 0. परत 3 गुणिले 50, 150 भागिले 23. आता 23 ही मूळ संख्या, पाडा आलाच पाहिजे. 23 5 115, 23 138, 23 6 138. 150 मधून 138 गेले, राहिले किती? 12. भाग जात नाही, पॉइंट 120 झाले. ओके, पुढे बघ. 23 5 115, 23 5 115. 5 कुठं दिसतोय रे? एकाच ऑप्शन मध्ये 6.5 दिसतोय, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 6.9 आहे, म्हणून जागेवर कट. पुढचं काढायची गरज नाही. उत्तर असेल 6.52. समजला? आगे शेकडेवारी टॉपिक मधला प्रश्न लगेच बघितल्या समजतो. एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहास या विषयामध्ये उत्तीर्ण झाले. हा इतिहास नावाचा विषय आहे आणि या इतिहास मध्ये
80% विद्यार्थी पास झाले. उत्तीर्ण या शब्दाचा अर्थ आहे पास. त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्लिश या विषयात उत्तीर्ण झाले. त्याच परीक्षेमध्ये इंग्लिश मध्ये 65% विद्यार्थी पास झाले. ओके. आणि हे दोन्ही मिळून आहे, दोन्ही मिळून विचारलं जातं. दोन्ही विषयात 72%, ह्या दोघांमध्ये 72% पास झाले. एक कन्सेप्ट सांगू भाऊ, या तिघांचं पण युनिट एकतर पास पाहिजे, अन्यथा एकतर नापास पाहिजे. जर पास नापास असेल तर ते तुला पास मध्ये कन्वर्ट करावंच लागेल, तरच हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो, अन्यथा सॉल्व्ह होत नाही. ओके. आता बघा, 80% पास, 65% पास आणि 72% पास. मग हे काय करायचं, तिघही पास आहे तर मला उत्तर पण पास भेटल. हा इतिहास 80% अधिक इंग्लिश 65% वजा या दोघांमधून हे 72% वजा करा, येणारं उत्तर मला पास भेटल. 0 अधिक 5 5, 8 6 14, 145 मधून 72 वजा करा, येणारं उत्तर हे पास असेल. पास. 5 मधून 2 गेले 3, 14 तून 7 गेले 7. 73% विद्यार्थी दोन्ही विषयात पास आहे. तर त्यांनी विचारले अनुत्तीर्ण म्हणजे नापास किती. 100% पैकी जर 73% व्यक्ती पास असतील तर नापास विद्यार्थ्यांची संख्या असेल 100% मधून. जर 73% पास वाले गेले, राहिलेले 27% हे नापास असतील. पर्याय नंबर 2 बरोबर. समजला. याची क्वालिटी शिकवली. ओके. चलो, आता वेळ न करता समजला असेल. 100% एकदा सांगेल पण 100%. एक फळ विक्रेता त्याच्याकडील 60% पेरू विकतो. एक फळ विक्रेता आहे, तो व्यक्ती कोणता आहे काय माहिती नाही, तो मी असेल तुम्ही असताल. माझ्याकडे पहिल्यांदा 100% पेरू असतील, जे काय XYZ पेरू असतील 100. त्या 100% पैकी मी 60% पेरू विक्री केले, विकले 60%. जर 100% मधून 60% पेरू विकले असतील तर माझ्याकडे किती टक्के पेरू शिल्लक राहिले. 40% राहिले. बरोबर. मग या 40% अमाऊंट मला त्यांनी सांगितले 780 पेरू शिल्लक राहतात. 40% म्हणजे 780 पेरू. तर मला त्यांनी विचारलंय सुरुवातीला माझ्याकडे किती पेरू होते. सुरुवातीला माझ्याकडे 100% पेरू होते. बरोबर किती. संपला क्वेश्चन. 40% बरोबर 780, तर 100% बरोबर किती. ओके. तिरकस गुणाकार 100 गुणिले 780 भागिले 40. भाग द्या. 0 कट 0 कट. 4 1 4, 4 2 8, उरले 2, 4 5 20. 25 गुणिले 78, दोघांचा गुणाकार. 25 8 200, हातचे गेले 20. 25 7 175 अधिक 20. 175 मध्ये जर मी 20 ऍड केले तर किती होतील. 195 होता का रे. तर माझ्याकडे सुरुवातीला एकूण पेरू होते 1950 पेरू होते. किती पेरू होते. 1950. समजला. अत्यंत महत्वाचा क्वेश्चन. आणि हे क्वेश्चन अशा प्रकारे जर समजत असतील ना, एक लाईक एक कमेंट झालं पाहिजे. याचं कारण काय माहित ना, तुम्ही एक कमेंट देणार ना, मी आणखी उत्साहामध्ये शिकवणार, म्हणजे आणखी भारी घेणार आपण. ओके. फक्त एक कमेंट हवे. चलो जायचं पुढे. शेवटचा आजच्या 25 क्वेश्चन आहे, पण आजच्या लेक्चर मध्ये 15 क्वेश्चन घेतो आपण. ओके. चलो. अमितने 6500 रुपयाने खरेदी केलेला परफ्यूम 8100 रुपयाला विकला, तर तोचा शेकडा नफा किती. हा परफ्यूम 6500चा कधी वापराय भेटेल माहितीये. या वर्षी वर्दी भेटले ना लाईफ मध्ये 6500 रुपयाचा देखील परफ्यूम वापरायला भेटेल. जर या वर्षी वर्दी नाही ना भेटली तर हा परफ्यूम आपल्याला बघायलाही भेटतो का नाही
हे आपल्या याच्यावर आहे. माझी तर अशी अपेक्षा आहे, हा परफ्यूम ना आपल्या आई वडिलांसाठी एकदा घेऊन जा. आणि आई वडिलांसाठी घेऊन जायचं असेल ना, तर एकदा तुम्हाला या वर्षी मेहनत करावी लागेल आणि जीवाचं रान करून आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा आणि यावर्षी भरती व्हा. काळजाला लागलं पाहिजे. माझे आई वडील हे आता इथून पुढं निवांत आईस बसून खातील. ते कुणाकुणाचं स्वप्न आहे, तो व्यक्ती ना इथून पुढं कधीच लाईफ मध्ये टाइमपास करणार नाही. एवढंच सांगतो आजच्या लेक्चर मध्ये. काही शिकायचं असेल ना, काही लाईफ मध्ये करायचे, फक्त आणि फक्त दोनच व्यक्ती, एक आई आणि दुसरा वडील, या दोन व्यक्तीसाठी जीवाचं रान करा. आणि या वर्षी आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजे. ते कोणते? आनंदाचे आले पाहिजे. एवढंच सांगतो. एवढीच मी देखील तुमच्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. ओके, सोपा क्वेश्चन आहे. 6,500 रुपयाला मी खरेदी केला किंवा तुम्ही केला, तुमची खरेदी किंमत आहे 6,500 रुपये. आणि तुम्ही काय केलाय माहितीये? तो 2 दिवस 3 दिवस विक्री केलाय. आणि जो आपला कोणता मित्र असेल, तुम्हाला आवडला नसेल, तुम्ही त्याला जाऊन काय म्हणता माहितीये? अरे मी 8,100 रुपयाला आणला होता, तू तेवढ्यालाच घे. तुम्ही किती भामटे पा. 6,500 ला घेतलाय आणि 8,100 ला त्याला खोटं बोलून विकताय. हे काय बिझनेस चालू काय? असो, मग नफा काय होईल सांगा बर. इथं नफा झाला का तोटा झाला हे सांगा पहिला. नफा होईल, कारण का 6,500चा 8,100 ला विकला. शून्यातून शून्य, शून्यातून शून्य, इथला एक इथं, 11तून 5 गेले 6, 7 मधून 6 गेला 1, 1,600 रुपयाचा नफा कमवला. किती रुपयाचा? 1,600 रुपयाचा. नफा असो या तोटा असो, नेहमी कोणत्या किमतीवर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत आहे 6,500, त्याच्यावर 1,600 रुपयाचा नफा, शेकडा म्हटलंय म्हणून 100. भाग द्या. 2 शून्य कट, 2 शून्य कट, 5 एक 5 उरला 1, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10 वरचा शून्य. आता 13 ने तर भाग जात नाही, मग इथं राहिलाय 16 आणि इथं राहिलाय 20. मी 16 गुणिले 20 या दोघांचा जर गुणाकार केला, 16 दोन्ही 32 आणि वरचा शून्य, 320 ला भागिले 13 भाग देता आला पाहिजे. 13 दोन्ही 26, राहिले किती? 6 राहिले, बरोबर. 60 झाले. 13 चौक 52, 60 मधून 52 8 राहिले. किती राहिले आता? 8. ह्या 8 ला भाग जात नाही 13 ने, म्हणे इथं पॉइंट, इथं झाले 80. 13 पाचे 65, 13 78. कुठं दिसतं का रे? एवढंच बघा बर. 24.6 कुठे दिसतो का? फक्त एकाच पर्यायामध्ये 24.6 दिसतो. बाकी पुढं काढायची गरज नाहीये. समजला? हे जे काही प्रश्न होते ना, हे सर्व प्रश्न नवी मुंबई या ठिकाणी विचारलेले एकदम क्वालिटी क्वेश्चन होते. आणि अशा क्वेश्चनचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. जर हा सराव करायचा असेल ना, जे व्यक्ती नवीन असतील ना, ज्यांना PYQ करायचे ना अशा क्वालिटीमध्ये, त्या व्यक्तीनं पहिल्यांदा एकदा बॅच केली पाहिजे. म्हणजे ना लाईफ मध्ये परत गणिताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. ओके, आज समजला असेल तर एक लाईक झाला पाहिजे. ओके, चलो, धन्यवाद.